नमस्कार, मी संदीप देबडे, JSS महाराष्ट्र सामाजिक वार्ता न्यूज मुख्य संपादक। आज दौंड शहरामध्ये मी आलेलो आहे। तर दौंड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 या माध्यमातून सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निवडणूक रणधुमाळी चालू आहे। तर याच संदर्भात मी आज खास चर्चा करण्यासाठी नागरी हित संरक्षण मंडळ, भाजपा, RPIA, PRP युतीचे अधिकृत उमेदवार, प्रभाग क्रमांक 4मधून प्रभाग क्रमांक 4मधून निवडणूक लढवित असलेले रोहित राजेश पाटील यांच्याशी आज आपण खास चर्चा करण्यासाठी उपस्थित झालेलो आहेत। तर सर्वप्रथम या आपल्या चॅनलमध्ये सर आपलं मनपूर्वक स्वागत। नमस्कार। तर आता आपण सध्या आपलं परिचय। मी दौंड शहरातून गेल्या 10 वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असून माझे वडील राजेश पाटील हे रोहित राजेश पाटील, माझं नाव रोहित राजेश पाटील, माझे वडील राजेश पाटील हे दौंडच्या राजकारणात व समाजकारणात गेली 35 वर्ष हे कार्यरत आहेत। त्यांच्या माध्यमातूनच मी आता ह्या निवडणुकीसाठी उभा आहे। अजून माझं सांगायचं झालं तर मी दौंड शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रम घेत असतो। आरोग्य शिबिर असतील, दहीहंडी असेल, नवरात्री उत्सव असेल, गणेशोत्सव असेल, किल्ले स्पर्धा असतील, असे बरेच उपक्रम मी माझ्या मित्रांच्या व माझ्या परिवाराच्या सहकार्याने मी दरवर्षी घेत असतो। तर सर आता आपण सध्या नागरी हित संरक्षण मंडळाचे जे उद्दिष्ट आहेत ते आपण मांडलेलं आहे। तर आणि आपण नगरसेवक निवडून आल्यानंतर जे काही दौंडचे जे काही समस्या असतील ते तर आपण सोडवण्याचा प्रयत्न करणारच आहात। तर आता या आपल्या कार्यक्रमासाठी नागरी हित संरक्षण मंडळ आपण जो पुरस्कृत उमेदवार लढवत आहात, तर आपल्या दौंडमध्ये किती प्रचार सभा झालेल्या आहेत? आमच्याकडं आमदार राहुलदादा कुल व प्रेमसुख जेकडर यांच्या मार्गदर्शनाखाली एक प्रचाराच्या शुभारंभाची एक मोठी सभा झाली व काल एक प्रचाराची सांगता सभा परत एकदा आमदार राहुलदादा कुल व प्रेमसुख जेकडर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली। ती खूप प्रचंड मोठ्या प्रमाणावर झालेली आहे व आमच्या प्रभागामध्ये छोट्या कोपरा सभा, घोंगडी बैठका ह्या चालूच असतात। रोज 1-2 घोंगडी बैठका, प्रचार सभा आमच्याकडे सुरूच आहेत। तर जनतेचा काय माहोल काय आहे? आता जो तो उमेदवार स्वतःच विजयी असं सांगेल, तरी मला विश्वास आहे की मी आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मोनालीताई वीर व माझ्यासोबत माझे सहकारी रुचिताताई रुपेश कटारिया, आम्ही सगळे व आमच्याबरोबर असलेले 26चे 26 उमेदवार व नगराध्यक्षपदाचे उमेदवार आम्ही निश्चितपणे निवडून येऊ। कारण आमच्याबरोबर दौंड तालुक्याचे विकासरत्न राहुलदादा कुल व दौंड शहराचे लोकनेते प्रेमसुख जेकडर यांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणावर आहे। समोर काय आव्हानं काय तुम्हाला काय असं वाटतंय का? आता ते आव्हानं आम्ही ज्यावेळेस नगरपरिषदेत जाऊ त्यावेळेस आम्हाला ते कळतील। आम्ही आता नगरपरिषद या विषयासाठी आम्ही नौके आहोत। सामाजिक कार्यात आम्ही पूर्वीपासून आहोत, पण नगरपरिषद या विषयातच आम्ही मुळात नौके आहोत। बरं, नागरी हित संरक्षण मंडळाचे अजून काय आपण काय या दौंड शहरासाठी काय केलेलं आहे? आमदार राहुलदादा कुल व प्रेमसुख जेकडर यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून दौंड शहरात विकास कामे होत आहेत। आपण जर दौंड शहरात फेरफटका मारला तर सिमेंट कॉन्क्रीटचे रोड, भव्य दिव्य असे आपल्या बुद्ध विहाराचं काम सुरू आहे, दौंड गारपुलाचं काम चालू आहे, असे शेकडो कामं दौंड शहरात चालू आहेत। क्रीडा संकुलाचा विषय मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। तरी तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस साहेब फिरताल ना दौंडमध्ये, तुम्हाला ही सगळी स्थिती दिसेल। गेल्या 10 वर्षात काय स्थिती होती आणि आता किती बदललेले दौंड शहर तुम्हाला दिसेल। आता हे आपलं नागरी हित संरक्षण मंडळ हे तुमचं स्वतःच आहे? हो। मग ह्या तुमच्या मंडळाच्या माध्यमातून तुमच्या संस्थेच्या माध्यमातून दौंड शहरामध्ये तुमचं काय ह्या संस्थेच्या माध्यमातून काय उद्दिष्ट आहे? आमचं उद्दिष्ट नाही, मी कार्य केलेले का संस्थेचे कार्य विचारता तुम्ही? संस्थेचे कार्य, तुमचे कार्य? आता मी माझं कार्य सांगतो। मी भविष्यात आता नगरसेवक झाल्यानंतर माझ्या प्रभागातील व दौंड शहरातील जे काही नगर परिषदेने देणाऱ्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्यासाठी आपण तर त्यासाठी कटिबद्ध आहोतच व आमचे नेते लोकनेते प्रेमसुख जेकडर व आमदार ॲडव्होकेट राहुलदादा कुल यांच्याशी निगडीत काही विषय असतील, यांच्या जनता दरबारी काही विषय असतील तर ते सुद्धा आम्ही जनतेचे आम्ही विषय मार्गी लावून देऊ। तर हे होते रोहित पाटील यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे आपल्याला मुलाखत दिली। JSS महाराष्ट्र सामाजिक वार्ता न्यूज, दौंड, पुणे।